चपातीवर बेसन पीठ घालून मुलांच्या आवडीचा महागाचा हा पदार्थ घरच्या घरी कधी बनवला का बरं? नक्कीच बनवला नसतील तर आज बनवा. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. मुलांच्या आवडीचा हा पदार्थ आपण अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवूया. त्याच्यासाठी इथे बघा 3 चम्मच एवढं बेसन पीठ मी इथे घेतलेलं आहे. 3 चम्मच एवढं बेसन पीठ इथे घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे, चिमूटभर तिखट घालायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठसुद्धा घालायचं आहे. हे सर्व साहित्य याच्यामध्ये घातल्यानंतर आता आपल्याला याचं एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. खूपच मस्त असा हा पदार्थ बनतो बरं, म्हणून लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करून द्या. तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे जे बेसन पीठ आहे हे इथे मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचा एक घोळ तयार करून घ्यायचा आहे. तर ज्याप्रमाणे अगदी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला सर्व काही इथे करायचं आहे. तर इथे बघू शकता बेसनाचा घोळ बनून इथे तयार झालेला आहे. थोडं घट्ट वाटत आहे म्हणून थोडं आणखी मी पाणी घालणार आहे आणि याला पातळसर असा याचा घोळ इथे तयार करणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. आता आपल्याला काय करायचं, तर आपल्याला भरपूर साऱ्या भाज्या इथे चिरून घ्यायच्या आहे. तर सर्वात आधी मी इथे बारीक चिरलेली काकडी घालणार आहे. तुम्ही बघू शकता मी इथे किसून अशी काकडी घेतलेली आहे. खूपच पौष्टिक असा पदार्थ बनणार आहे. तर आपल्याला इथे चिरलेली सिमला मिरची तीसुद्धा याच्यामध्ये घालायची आहे. थोडी कोथिंबीर घालायची आहे. थोडी बारीक चिरलेली पानकोबी जी असते तीसुद्धा आपण इथे घालायची आहे. बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. तसंच बारीक किसून घेतलेला गाजरसुद्धा आपल्याला इथे घालायचा आहे. म्हणजे आपण आपल्या आवडीनुसार इथे आपण भाज्या घालू शकतो आणि एवढ्या साऱ्या भाज्या घालूनसुद्धा मुलं हा पदार्थ खायला बिलकुलच नाही म्हणणार नाही. म्हणून हा पदार्थ घरी नक्की बनवा. आता बघू शकता अशा प्रकारे सर्व भाजी घालायची आहे आणि हा जो पदार्थ आहे तो असा मिक्स करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला बेसन व सगळ्या भाज्या घालून आपल्याला इथे एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. आता काय करायचं, तर इथे आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे किंवा जर आपल्याकडे चपातीतील कणिक शिल्लक राहिलेली असेल तर त्याचा एक गोळा इथे घ्यायचा आहे. तर मी चपात्या केल्या त्याच्यामधलाच एक गोळा इथे वापरत आहे. आता याची आपल्याला छान अशी चपाती बनवून घ्यायची आहे. जास्त पातळ नाही व जास्त जाडसर नाही, मध्यम अशी चपाती आपल्याला इथे बनवून घ्यायची आहे. अगदी व्हिडिओमध्ये जसं मी दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला ही चपाती बनवून घ्यायची आहे. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहे ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि आज मी जो हा पदार्थ बनवत आहे या पदार्थाला तुम्ही काय नाव द्याल ते नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका. इथे बघू शकता छान अशी चपाती झाली आहे. आता काय करायचं, आपल्या घरी असते काट्याचा चम्मच, तो काट्याचा चम्मच घ्यायचा. काट्याच्या चमच्याने याला अशा प्रकारे बघा छान असं टक मारून घ्यायचं. म्हणजे याला बारीक बारीक अशी छिद्र करून घ्यायची आहे. तर आपल्याला ही इथे या चपातीवर ही प्रोसेस करणे खूप अशी आवश्यक आहे. आता काय करायचं, इथे एक चाकू घ्या किंवा या चमच्याच्या मागच्या भागाने सुद्धा तुम्हाला जर करता येत असेल तर अशा प्रकारे याला ज्याप्रमाणे आपण पिझ्झाला कट मारतो तशीच कट मारून घ्यायचं आहे. तर इथे अशा प्रकारे बघा 6 भागामध्ये आपल्याला कट मारून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता. आता छान असं कट मारून झाल्यानंतर आता काय करायचं, एकीकडे गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा आहे. तवा छान असा गरम झाला की आपल्याला ही जी आपण चपाती बनवली आहे ही चपाती एका साईडने आपल्याला शिजून घ्यायची आहे. तर बघा, सर्वात आधी आपण ज्या भागाने याला टक मारलेला आहे त्या भागाने नाही तर त्याच्या खालच्या भागाने आपल्याला ही चपाती अशा प्रकारे टाकायची आहे. आणि आता ही जी चपाती आहे थोडी किंचित तिकून शिजली की लगेच आपल्याला ही चपाती परतवायची आहे आणि या साईडने थोडी अशी शिजून घ्यायची आहे. अगदी ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला सर्व काही करायचं आहे. थोडं तेल घ्यायचं आहे किंवा इथे तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता. ते सुद्धा आपल्याला अशा प्रकारे याच्यावर सोडून घ्यायचं आहे. आता बघू शकता एका साईडने ही चपाती थोडी अशी शिजलेली आहे, दुसऱ्या साईडने लगेच आपल्याला परतवून घ्यायची आहे. आता ही चपाती परतवल्यानंतर आपण जे एक मिश्रण तयार केलेलं होतं ते मिश्रण आपल्याला या चपातीवर अशा प्रकारे बघा लावून घ्यायचं आहे. खूपच मस्त असा पदार्थ बनून तयार होतो. हलकी फुलकी भूक लागली असेल किंवा मुलांना जर कधी चपाती खायचा कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळं बनवून दे असा हट्ट मुलांचा असेल तर तेव्हाचसुद्धा तुम्ही तुमच्याकडे अशा प्रकारचा हा पदार्थ मुलांसाठी नक्कीच बनवू शकता. किंवा आपल्याला जरी भाजीपोळी खावंसं वाटत नसेल तेव्हा आपण सुद्धा आपल्यासाठी सुद्धा असा हा पदार्थ घरच्या घरी नक्कीच बनवू शकतो. आणि भरपूर अशा भाज्या आहे म्हणून खूप असा पौष्टिक आहे. आणि पुन्हा कणकेपासून हा पदार्थ बनणार आहे त्याच्यामुळे आणखी पौष्टिक हा पदार्थ इथे बनणार आहे.
तर तुम्ही इथे बघू शकता मी पूर्णतः जे हे मिश्रण होतं ते अशा प्रकारे या चपातीवर टाकून घेतलेलं आहे. आणखी हा पदार्थ पौष्टिक बनवण्यासाठी किंवा मुलांना हा पदार्थ खूप असा आवडण्यासाठी इथे घेत आहे मी चीज. आता हे चीज घ्यायचं आहे आणि या चपातीवर अशा प्रकारे बघा किसून टाकायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. आमच्याकडे लाईन गेलेली होती म्हणून थोडंसं चीज जे आहे ते मेल्ट झालेलं आहे, म्हणून व्यवस्थित असं किसलं जात नाही, म्हणून मी असं हातानेच थोडं याला टाकणार आहे. तर अशा प्रकारे मी इथे चीज टाकून घेतलेलं आहे आणि चीज टाकल्यानंतर आता याच्यावर एक आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून आणि एकदम कमी पॉवरमध्ये आपल्याला ही जी चपाती आहे ही आपल्याला पूर्णतः एकदम कमी पॉवरवर 10 मिनटं ही चपाती इथे शिजू द्यायची आहे. 10 मिनटानंतर तुम्ही चपाती बघू शकता छान अशी शिजून तयार झालेली आहे आणि मस्त असा मुलांच्या आवडीचा हा पदार्थ बनून इथे तयार झालेला आहे. आता तुम्ही बघा हा पदार्थ पहा आणि खरंच सांगा मुलांना आवडेल की नाही? नक्कीच आवडणार आहे, म्हणून घरी एकदा नक्की बनवाल. आता हा जो पदार्थ आहे तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे, थोडा थंड होऊ द्यायचा आहे आणि मी याला आधीच कट केलेलं होतं त्या कारणाने आता मी थोडं असं याला अशा प्रकारे बघा केलं की हा जो पदार्थ आहे याचे असे आपोआपच जे भाग होते ते निघायला सुरुवात होते, म्हणजे तिथून तो पदार्थ मोडायला सुरुवात होतो. माझ्याजवळ कटर नव्हतं म्हणून मी याला आधीच अशी मार्क करून ठेवलेलं होतं. जर तुमच्याकडे कटर असेल तर तुम्ही हा पदार्थ बनवल्यानंतरसुद्धा कट करू शकता किंवा चाकूनेसुद्धा आपण हा पदार्थ कट करून घेऊ शकतो. खूपच चवीला चविष्ट असा हा पदार्थ बनून तयार झालेला आहे. मुलांनाच नाही तर घरच्या प्रत्येकाला आवडेल असा हा पदार्थ आहे. आता हा पदार्थ कसा झाला आणि या पदार्थाला तुम्ही काय नाव द्याल हे मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आता बघा जर कणिक भिजवलेली नसेल किंवा मुलांना भूक लागलेली असेल आणि घरी चपाती नसेल किंवा कधी कधी असं होतं की चपाती असूनसुद्धा मुलं काहीतरी बनवून दे काहीतरी बनवून दे असा हट्ट आपल्याकडे करत असतो, तेव्हा आपल्याला काय करायचं आहे तर थोडी कणिक घ्यायची आहे. थोडी कणिक घ्यायची आहे, त्याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे आणि ही जी कणिक आहे ही पातळ अशी आपल्याला इथे भिजवून घ्यायची आहे. एकदम पातळ नाही किंवा एकदम घट्टही नाही, मध्यम अशी इथे हे कणिक भिजवून घ्यायची आहे. आता आपण जो पदार्थ पाहिलेला आहे किंवा जी रेसिपी पाहिलेली आहे तीच रेसिपी आपण झटपट कशी बनवू शकतो ते आताच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तर इथे काय करायचं आहे, थोडी कणिक घ्यायची आहे, त्याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे. थोडं थोडं करत पाणी घालून याचा एक घोळ तयार करून घ्यायचा आहे. घोळ तयार करताना आपल्याला एकदम पातळ नाही किंवा एकदम घट्टही नाही, मध्यम असा घोळ इथे तयार करायचा आहे. हा सुद्धा जो पदार्थ आहे किंवा जी ही रेसिपी आहे ही सुद्धा खूप अशी झटपट बनते आणि जर कधी मुलांना काहीतरी खावंसं वाटत असेल किंवा मुलं हट्ट करत असतील की काहीतरी करून दे, तेव्हा आपण ही जी रेसिपी आहे ती नक्की मुलांसाठी बनवून देऊ शकतो. तर इथे बघू शकता अशा प्रकारे इथे कणकीचा एक घोळ किंवा कणकीचं एक मिश्रण बनून तयार झालेलं आहे. आणखी हा पदार्थ चविष्ट बनवण्यासाठी इथे 2 चम्मच आपण दहीसुद्धा घेऊया, जेणेकरून आपला जो हा पदार्थ आहे तो खूपच चवीला चविष्ट बनणार आहे, तसाच पौष्टिकसुद्धा बनणार आहे. दही घ्यायचं आहे आणि दहीसुद्धा येतं छान या कणकेमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. एकीकडे आपल्याला तवासुद्धा गरम करायला ठेवायचा आहे. तर मी ज्या तव्यावर आधीचा हा पदार्थ बनवला त्याच तव्यावर हा दुसरासुद्धा पदार्थ बनवणार आहे. तुम्ही इथे बघू शकता इथे छान आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता इकडे तवासुद्धा आपला छान गरम आहे, त्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावायचं आहे आणि आता तव्याच्या वरची जी बाजू असते त्या बाजूने आपल्याला हे मिश्रण जे आहे ते टाकत आणायचं आहे. कारण की तवा हा खोलगट असतो किंवा हा चपातीचा तवा आहे आणि चपातीच्या तव्यावर कणकीचं जे धिरडं असतं किंवा कणकीचं जे आपण सारण टाकत आहे ते चिकटण्याची शक्यता असते. म्हणून काय करायचं आहे तर आपल्याला असं वरच्या भागाने टाकत आणायचं आहे आणि ज्याप्रमाणे अगदी व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला हा धिरडा टाकून घ्यायचा आहे. आता आपलं जे उरलेलं सारण आहे ते सारण आपल्याला याच्यावर टाकायचं आहे. सारण टाकायचं आहे आणि या धिरड्याला म्हणा किंवा या चपातीला अशा प्रकारे बघा लावत आणायचं आहे. आता माझ्याजवळ इथे सारण थोडं उरलेलं होतं म्हणून मी थोडंच सारण लावत आहे. पण आपण आधीच्या चपातीमध्ये जसं भरपूर असं सारण लावलं तेवढं जेवढं जास्त सारण असेल तेवढंच हा धिरडा म्हणा किंवा धिरडा पिझ्झा चविष्ट बनतो. म्हणून आपल्याला जेवढं जास्त सारण असेल तेवढं इथे टाकायचं आहे. आता हे सारण टाकून झाल्यानंतर आणखी आपल्याला चीज घ्यायचं आहे आणि ते चीजसुद्धा आपल्याला याच्यावर अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे. अगदी व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला सर्व काही इथे करायचं आहे. भरपूर असा चीज आपल्याला या चपातीवर टाकून घ्यायचा आहे किंवा या धिरड्यावर टाकून घ्यायचा आहे आणि पौष्टिक असा पदार्थ आहे म्हणून मुलांसाठी ही दुसरी रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की बनवून पहा. खूपच चवीला चविष्ट असा हा पदार्थ बनून तयार होतो
आणि मुलांनाच नाही तर घरच्या सर्वांनाच आवडणार आहे. चीज टाकून झाल्यानंतर आता एक झाकण आपल्याला याच्यावर ठेवायचं आहे आणि मंद आचेवर 10 मिनिटं आपल्याला हा जो धिरडा आहे किंवा हा धिरडा पिझ्झा आहे हा आपल्याला शिजू द्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी 10 मिनिटे पूर्ण झालेली आहे आणि आपला जो धिरडा पिझ्झा आहे तो शिजून तयार झालेला आहे. आता एक सराटा घ्यायचा आहे. सराट्याने याला अशा प्रकारे याचे काटं मोकळे करायचे आहे आणि इथे आपला धिरडा पिझ्झासुद्धा बनून तयार झालेला आहे. कणकीचा हा पिझ्झा बनवलेला आहे आणि मी आपल्या साध्या तव्यावर बनवलेला आहे म्हणून थोडा चिपकला होता. पण तुम्ही इथे नॉनस्टिक तव्याचा सुद्धा वापर करू शकता. खूपच चवीला चविष्ट अशी ही रेसिपी झालेली आहे. नक्की ट्राय करा. आजचा हा व्हिडिओ किंवा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रीती खंडार रेसिपीला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणखी पुन्हा आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहाला म्हणून धन्यवाद आणि बाय बाय.